भावी डॉक्टर तरुणीवर अत्याचार प्रकरणी आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी। सांगली शहरातील एका मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या भावी डॉक्टर तरुणीला गुंगीकारक ड्रिंक पाजून तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना मंगळवार रात्री वांडलेसवाडी येथे राहणाऱ्या तिच्या मित्राच्या खोलीत घडली होती। विनय विश्वेश पाटील वय वर्ष 22 राहणार महिपती निवास अंतरवळीकर नगर भाग 1 सोलापूर शहर। सर्वज्ञ संतोष गायकवाड वय वर्ष 20 राहणार F605 सरंगम नांदेड सिटी सिंहगड रोड पुणे। तन्मय सुकुमार पेडणेकर वय वर्ष 21 राहणार 303 कासाली विया अभयनगर सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। पीडित तरुणी आणि संशयित पाटील गायकवाड सांगलीतील एकाच मेडिकल कॉलेजमध्ये शिकत आहेत। पीडित तरुणी 3ऱ्या वर्षात शिकत आहे। मंगळवारी रात्री तिघांनी तिला मूव्ही पाहायला जाऊ असं सांगून मोपेडवरून वांडलेसवाडी येथील खोलीवर नेलं। तेथे गेल्यानंतर त्यांनी तरुणीला गुंगीकारक ड्रिंक पाजलं आणि तेही दारू प्यायले होते। त्यानंतर तरुणी नशेत असताना तिघांनी तिच्यावर अत्याचार केला। काही वेळाने तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिने तेथून स्वतःची सुटका करून घेतली। त्यानंतर मध्यरात्री थेट विश्रामबाग पोलीस ठाणं गाठलं। त्यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रिकू खोकर, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी तिची तक्रार ऐकून घेऊन गुन्हा नोंद करून तातडीनं संशयितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या। विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या काही तासात 3ही संशयितांना अटक केली। विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर, बिरोबा नरळे पथक पुढील तपास करत आहे। महानकरी न्यूजसाठी आदी माने, मिरज। पूजा विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याबाबतची घटना उघडकीस आलेली आहे। सदरबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून त्यामध्ये 3 आरोपी असल्याचे नमूद आहे। त्या अनुषंगाने तात्काळ त्या 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। अटक केल्यानंतर सदर आरोपींपैकी 2 आरोपी हे तिचे वर्गमित्र असल्याचे निष्पन्न झालेले आहे। सदर आरोपींना माननीय न्यायालयासमोर हजर केले असता माननीय न्यायालयाने 6 दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत असून सदर गुन्ह्याचा तपास शीघ्र गतीने करून माननीय न्यायालयात दोषारोपपत्र लवकरात लवकर सादर करीत आहोत।